सकाळपासून आमच्या सोबत स्कोरिंग करतायत. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी हजेरी लावली होती. आजच्या दिवसामध्ये स्कोरिंगसाठी ते आमच्या सोबत आहेत. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो आयोजकांच्या माध्यमातून. चला, सामन्याला सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. विशाल भडांगे आणि राहुल अंधेर अशी ही जोडी पारंपरिक जोडी आहे. काही वर्षापासून पाहतो ही पारंपरिक जोडी बनलेली आहे पोमन संघासाठी. पहिलाच बॉल शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये. आपण पाहतोय जी गती हवी होती ती गती मिळालेली नाही आहे विशाल याला. तेच कारण हा चेंडू शरीराचा वेध घेणारा ठरलाय आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव हे धाव फलकावरती नोंदवली गेली. या एका धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. अतुल ठाकरे आपण पाहतोय बॅटला लागला होता चेंडू. हलकासा बॅटचा संपर्क झाला होता. अवलेस आपण पाहतोय मिस्टाम फटका झालेला आहे. शतरक्षक नाही आहे, दूरवरून शतरक्षक येतो योगेश बरफ. आपण पाहतोय वेगाने चेंडूवरती पोहोचला होता. ब्ल्यू अँड येल्लो जर्सीमध्ये पाहतोय आपण आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल्या टीमला. योगेश बरफ आहे आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मात्र अतुल ठाकरे याचे देखील कौतुक करावे ज्या प्रकारे त्यांनी 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. कट करण्याचा प्रयत्न प्रणित आहे त्या क्षेत्रामध्ये. प्रणित दळवीकडनं भरपूर मोठी चूक झाली मी तर म्हणेन. चेंडूला पकडायचं होतं मात्र चेंडू त्याच्यापासून दूर निघून गेलाय. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. चौकार. हितेश गणेशकर यांचं आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पण बेस्ट टाइम स्ट्रोक झालेला आपण पाहतो. अजय कान्हा त्या क्षेत्रामध्ये फेकी तर खूप सुंदर झालेली आहे. मात्र ज्या प्रकारे थ्रो यायला हवा होता तो थ्रो झालेला नव्हता. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. आणि आपण पाहतो राहुल अंधेर किती वेगाने धावला होता. पंच तिथे रेषा आखावी लागेल का? चालेल. आठ धावा धाव फलकावरती लागले गेले. चेंडू टाकून झाले ते 4. यामुळे सखोट्यापासून चेंडू प्रहार केलाय आणि पुरेपूर फायदा देखील उचललाय. या चेंडूवरती किती धावा असतील तर 6 धावांचा इशारा येतोय. षटकार. षटकाराला धाव फलक 14 धावसंख्येवरती 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्टम पुल पॉवरफुल झालेला आहे. चेंडू गॅप मध्ये निघून जातोय. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरता चौकार.
व्हॉलेंटियर्स आपण सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर आपल्याला जी आपली खेळपट्टी आहे ते खेळपट्टीची रंगरंगोटी करायची आहे. पहिल्या षटकात 18 धावा आलेल्या आहेत. योगेश बरफ येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली राहुल आणि विशाल कडनं. विशाल आपण पाहतोय एक षटकार एक चौकार 11 धावसंख्येवरती खेळतोय. राहुल अंधेर एक चौकार एक सिंगल एक डबल 7 या धावसंख्येवरती खेळतोय. पाहतो पण सरळ बॅटने चांगला इथे फटका खेळून काढलेला आहे. अक्षय बरफ आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याची संधी होती. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेची धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटा चेंडू ऑफ ड्राईव्ह इथे केलेला आहे. गॅपमध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. मयूर शेंडे आहे त्या क्षेत्रामध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेके देखील तेवढे सुरेख. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह इथे आपण बघितला राहुल अंधेरकडनं. एक क्लासिक आपण पाहतोय बॅट्समन आहे. चोरकस मारण्याचा प्रयत्न पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. आपण राहुलीचा स्टान्स जर बघितला ज्या प्रकारे लेदर क्रिकेटचे ते आपण पाहतो फलंदाज पाहतोय त्या प्रकारे स्टान्स घेतात त्याच प्रकारे त्याचा देखील स्टान्स आपण पाहतोय. एक स्टायलिश खेळाडू आहे कादुई पोम्मन या संघाचा. स्टायलिश फटके देखील आपण पाहतोय. भरपूर वेळा खेळताना आपण त्याला बघितलेला आहे. ऑन साईडला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. आपण कामन परिसराचा जर विचार केला तर अतुल ठाकरे असेल राहुल अंधेर असेल वैभव धूम असेल फ्युचर आपण पाहतोय कामन क्रिकेटचं पण पाहतोय. बघा पुन्हा एकदा शॉर्टबॉलचा फटका पाहायला मिळतोय. वैभव दलवी दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला. चेंडू त्याच्या डोक्यावर निघून गेला. 4 धावांकरता चौकार. थोडीशी नकरावाली न प्यारनी करय करय तिनवर पळता मरय. कामन परिसराचा जर विचार केला तर असे भरपूर खेळाडू आहेत की त्यांनी कमी वयामध्ये भरपूर नाव मोठं केलेलं आहे. पण पुन्हा एकदा झोरकास मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येतो या निर्धाव. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 27 धावा. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. राजू दादा
2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती बिनबाद 27 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अवलेस आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण इथे पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू एका टप्प्याने सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. पण ऑन साईडला इथे फटका खेळून काढला गेलाय. पुन्हा एकदा अक्षय बरफ पाहतोय पण फ्रेम मध्ये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पण पाहतोय इथे फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झाले राहुल अंधेर. 32 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. नव्याने येणारा फलंदाज पाहतोय आपण हेमंत येतोय. हेमंत घोडविंदा आणखीन एक बिग हिटर आपण पाहतोय. फोमन संघाचा वैभव धूम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा संघ देखील आज आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. केतकी बॉईज खड्डीबडा जो आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतोय भाबोला बॉईज भाबोला या संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या जो समोर संघ युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी उपस्थित झाला असेल तर आपण आल्याची आपण नोंद करायची आहे. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. वैभव दलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. राईट आर्म और द विकेटचा मारा करत असताना हेमंतसाठी जागा बनवली आणि हा चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. चेंडू सरळ निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांकरता चौकार. थँक यू. या चौकारांशी धावफलक 36 धावसंख्येवरती 36 रन ऑन द बोर्ड लागले गेले आहेत. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलेल्या अजय कानात आहे. त्या क्षेत्रामध्ये अजय कडनं पुन्हा एकदा चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाही. चेंडू फरार सीमारेषा पार. हा आलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आलेले आहेत. धावफलक 40 या धावसंख्येवरती 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. वैभव दौली थोडासा आपण पाहतोय पावलांमध्ये चुकतोय. पुन्हा एकदा आपली पावलं इथे मोजताना दिसतोय. सर्कस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो. बॅट अँड बॉल संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये टीम मधून क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट केलेली आहे. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 42 या धावसंख्येवरती 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 42 धावा धावफलकावरती. कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा रन आपण पाहतोय ही धाव फलकावरती नोंदवली जाते. या एक्स्ट्रा धावेनिशी धावफलक 43 या धावसंख्येवरती 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
पुन्हा एकदा पाहतोय वेगवान चेंडू होता. यावेळेस पाहतोय पण विशाल फलटे आहे त्या क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय इथे फलंदाज हेमंत हा बाद झालेला आहे. अशा प्रकारे आपण पाहतोय 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. म्हणजे 15च्या सरासरीने या धावा इथे पूर्ण करायच्या असतील. चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी लगेच उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, कम ऑन डीजे.
चला पिच कॉरिडॉर थोडीशी घाई करायची आहे. पिच क्युरेटर चला थोडीशी घाई करा, जास्त वेळ घेतला जातोय. लई दम लागतो भावा दम लागतो आमच्या बाजूला हरवाईला. अतुल घड्याळात 1:02 झालेले आहेत आणि अजून पण पाहतोय की अजूनही 5वा सामना इथे आपला चालू आहे. थोडासा स्पीडअप करायचा आहे दोन्ही संघांना आणि पंचांना देखील विनंती आहे की आपण सक्त ताकीद द्यायची आहे खेळाडूंना. सामन्याला सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी योगेश बरफ आणि आपण पाहतोय अतुल ठाकरे. स्ट्राईक वरती योगेश, नॉन स्ट्राईक एंड वरती अतुल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अतुल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॅटची हातली कडा लागलेली आहे. आपण पाहतोय चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव. एका सिंगल धावेने आपण पाहतोय श्री गणेश झालेला आहे. आता मात्र आपण पाहतोय अतुल टू अतुल. एका बाजूने अतुल नडगे तर एका बाजूने अतुल ठाकरे. कामन परिसरातील आपण पाहतोय हे दोन नामवंत खेळाडू आहेत, कारण दोघांनी देखील आपण पाहतोय कमी वयामध्ये सुरुवात केली होती आणि कमी वयामध्ये त्यांचं भरपूर मोठं नाव झालेलं आहे. अतुल ठाकरे आणि अतुल नडगे. आपण पाहतोय अतुल ठाकरे पाहतोय आताच मॅच झाली होती शहापूर येथे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने तिथे केला होता शहापूरच्या मैदानावरती. अवलेच पाहतो आपण फक्त चेंडूला दिशा दिली जाते. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ते खेळून काढला गेला होता. एक सिंगल धाव. अतुल याला माहिती आहे की मी जर शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जर राहिलं तर हा सामना मी फिरवू शकतो. तेच कारण की चांगल्या चेंडूला तो सन्मान देतोय आणि म्हटलं जातं अच्छी गेंदों का अपमान करो बुरे अच्छी गेंदों का सन्मान करो बुरे गेंदों का अपमान करो म्हटलं जातं आणि तसंच काही करत असताना दिसतोय आपण अतुल ठाकरे चांगल्या चेंडूला सन्मान देत इथे खेळताना दिसतोय. यावेळेस या प्रकारचा फटका ते पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थर्ट्या सर्कल मध्ये होते, त्याचा फायदा इथे उचलला जातोय. चेंडू 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स 3 बॉम्ब्स सीमारेषा पार होतोय. चौकार. यस थँक्यू डीजे. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर हॅलो बॅटचं एज घेतलंय. फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतोय जिग्नेश आहे. जिगू चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव ही इथे कंप्लीट झाली होती. या एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 7 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 4.
अवलेस मध्ये पण हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला आहे. शतरक्षक नाही तिकडे, शतरक्षक धावतोय. पाहूया किती धावा या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांचा चौकार. खूप चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. हुकचा फटका केला होता अतुल ठाकरे याने आणि 4 धावा त्याने त्या धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. धावफलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. विजयासाठी आपण जर विचार केला तर 45 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे, म्हणजे 15च्या सरासरीने या धावा त्याने ते पूर्ण करायच्या आहेत. 5 चेंडूमध्ये 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर रिक्वायर रन रेट जर मेंटेन ठेवायचा असेल तर ह्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार येणं फार गरजेचं आहे. पाहूया अतुल ठाकरे. यावेळेस पण फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. फक्त स्ट्राईक रोटेट केली जात आहे. बघा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू त्या हाताला गेला, त्याला सन्मान देत असताना अतुल ठाकरे फक्त स्ट्राईक रोटेट करतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 धावा धावफलकावरती. नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न म्हणतन सोनियाचा हार. थँक्यू डीजे. अजून आपण पाहतोय की विजयासाठी अजूनही 33 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. 12 चेंडू मध्ये 33 धाव्यांची गरज आहे. आपण कालच्या दिवसामध्ये बघितला न्यू स्टार मडवी संघाला देखील 12 चेंडू मध्ये 34 धाव्यांची गरज होती. त्यानंतर शेवटच्या षटकात 20 धावा राहिल्या होत्या आणि 20 धावा त्याने नक्कीच केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय ज्या प्रकारे दुसऱ्या दिवसामध्ये सामना झाला होता, अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा आणि पीरबाबा पापडी असा देखील सामना झाला होता. 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज होती अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या आणि त्या धावा देखील आपण पाहतोय एका षटकामध्ये कमीत कमी आपण पाहतोय 27 ते 28 धावा कुठल्या होत्या. म्हणजे चेसेबल हे मैदान आहे. पाहूया अतुलसाठी फुलवण्याचा चेंडू ऑफसाईडला चेंडू ते खेळून काढलेला आहे. अतुल नडगे चेंडूवरती वेगाने आला. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू आणि 32 धावा. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. 11 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 32 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला खेळून काढायला एक क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. त्या क्षेत्रामध्ये हितेश. फक्त एक सिंगल धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा अतुल ठाकरे हा स्ट्राईक वरती आलेला आहे. आता हा सामना जिंकायचा असेल तर अतुल ठाकरेला जास्तीत जास्त चेंडू इथे खेळून काढावे लागतील, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे, ॲबिलिटी आहे अतुल ठाकरेमध्ये. कारण पाहतो की आताच तो शापूर येथे मॅच खेळण्यासाठी गेला होता. 6 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज होती आणि सलग 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकून त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आपलेच बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉलरच्या डोक्यावर हा चेंडू ते खेळून काढला गेला होता. आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 45 धावांचं टार्गेट, 15 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही 30 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा.
बघा कुठल्या प्रकारे इथं दोन्ही जे खेळाडू आहेत ते दुविधा मनस्थितीमध्ये दिसत नाहीये. बघा हे त्याचं कारण आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स लेवल तो आहे तो हाय पाहायला मिळतोय. षटकार ठोकलाय. थँक्यू डीजे. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि 24 धावा. त्यांना माहिती आहे चांगली चेंडू आहेत त्याला सन्मानपूर्वक खेळायचा आहे. जे खराब चेंडू आहेत त्यांना सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. हे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शफलून खेळायचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये, मात्र चेंडू वेगवानरित्या आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये निघून जातोय. 4 धावन करता चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. 25 रन्स. यावेळेस पाहता आपण बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे होताना दिसतोय, मात्र थांबवलेला आहे योगेश आणि अतुल याने चांगलं कॉलिंग झालेलं आहे. यस नो वेट याचं चांगलं समन्वय पाहायला मिळालं. फक्त एक सिंगल धाव येईल. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. 26 धावा. 13च्या सरासरीने ते वाटचाल केलेली आहे. अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी धावेंची गरज आहे ती म्हणजे 19. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि या विजयासाठी 19 धावेंची गरज. फेमस बैलाला तोडच नाही, रायगड ठाण्यात फेमस. बैलाला तोडच नाही, रायगड ठाण्यात फेमस आहे. मथुर बैलाला तोडच नाही, रायगड ठाण्यात फेमस आहे. डीजे. आपण पाहतोय ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. 26 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण पाहतोय पोमन संघाने सुरुवात केली होती त्यांच्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 25 धावा होत्या. इथे बिनबाद 26 धावा आहेत. म्हणजे तांबडबाल संघाचं जे आपण पाहतोय पारडं जे आहे ते थोडंसं जड इथे पाहायला मिळतंय. थोडंसं आपण पाहतोय की वजन थोडंसं जास्त आहे. 19-20 असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण अजूनही पाहतोय जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावेंची गरज आहे. सॉरी पोमन संघाच्या 27 धावा होत्या. इथे आपण पाहतो या 26 धावा आहेत. विकेट मात्र गमावलेला नाही आहे. पोमन संघाने 17 धावा कुठल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. इथे 19 धावा करायच्या आहेत. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. आपण पाहतोय पोमन संघाने शेवटच्या षटकामध्ये 17 धावा घेतल्या होत्या. इथे 19 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामध्ये होतं एक चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. म्हणजे आता 5 चेंडू बाकी असतील. आणि आपण पाहतोय अतुल ठाकरे सारखा फलंदाज जो आहे तो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. थोडीशी चर्चा होते चेंडू निर्धाव आल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी चर्चा केली जाते. काहीतरी आपण पाहतोय अतुल आणि योगेश याच्यामध्ये काही वार्तालाप झालेला आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती आपल्याला काय पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका, एखादा निर्धाव चेंडू, सिंगल, डबल. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शांतता आपण पाहतोय. त्यानंतर मैदानाच्या बाहेर देखील थोडीशी शांतता पसरलेली आहे.
यावेळेस बघा काय खूप चांगला फटका, हुकचा फटका, चेंडू सरळ निघून गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. दिशाहीन चेंडू होता आणि त्याच्यावरती प्रहार खूप चांगला झाला होता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. धावफलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 38. अजूनही जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. मी अगोदरच म्हटलं होतं की 2 जे खेळाडू ते शांत स्वभावाचे खेळाडू आहेत. त्यांना देखील माहिती आहे कुठल्या क्षणी आपला जो खेळ आहे तो बदलायचा आहे. आणि बघा या षटकामध्ये खेळ बदललेला आहे. त्यांना देखील माहिती होतं की एखादा असा गोलंदाज मिळेल तर आपल्याला मोठे फटके मारण्यासाठी संधी देईल. आणि त्याने ते वाट बघितली हितेश गांगडा याची. चला मॅच बॉल तिकडे आलेला आहे. विशाल तिकडे बॉल आला बघा. तीन चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेले आहेत. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये आणि हेमंत घोडविंदा कुठलीही चुकी करत नाहीये. आणि आपण पाहतोय इथे झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. पाहूया कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होईल. नव्याने गेलेला फलंदाज पाहतो आपण. निलेश मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय. निलेश परेड. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. पाहूया या चेंडूवरती काय घडेल. मोठा फटका इथे घेण्याचा प्रयत्न असेल की सिंगल घेऊन इथे स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. अवलेज पादावन काय घडलंय, काय बिघडलंय. इथे रिव्ह्यू घेतलेला व्हाईट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचानी ते विकेट दिलाय. पंच विकेट कसला आहे. एज पण इथे व्हाईट साठी आपण पाहतोय इथे आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम आहे. एक रिव्ह्यू दोन्ही संघाला रिव्ह्यू मध्ये आपल्याला समजेल बॅटला बॉल लागलाय की नाही. पंच बॉल विकेट किपरच्या हातामधून निसटला होता.
नक्कीच अंपायर कॉल रिव्ह्यू अनसक्सेस झालेला आहे. बॅटला हलकासा चेंडू ब्रश झालेला आहे. विकेट. सर्व संघांना विनंती आहे, ज्या वेळेस आपण पाहतोय थर्ड पंच आहेत तिकडे कुठलाही संघाचा कुठलाही खेळाडू येणार नाही याची दक्षता घ्या. कारण आपले जे पंच आहेत तिसरे पंच ते निर्णय देतील याची दक्षता घ्या. कुठल्याही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू असेल तो तिकडे जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. आता मात्र आपण पाहतोय एक चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. आपण भरपूर वेळा बघितलंय एक चेंडूमध्ये 6 धावा झाल्यात, एक चेंडूमध्ये 7 धावा झाल्यात, एक चेंडूमध्ये 8 धावा झाल्यात, एक चेंडूमध्ये 9 धावा झाल्यात. मी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये नक्कीच बघितलेले आहेत 9 धावा होताना. तेव्हा पाहतोय की षडंपूलचा फटका आणि चौकार येतोय. मला वाटतं हे वैभव दलवी थोडेसे उशिराने मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. या अगोदर जर गेले असेल कदाचित या सामन्याचे चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. अशा प्रकारे गावदे स्पोर्ट्स पोमन या संघाने हा सामना जिंकलेला आहे. तर लगेच आपला संघनायक आपण टॉस